नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. लोकमत.com आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात अत्यंत महत्त्वाचा बनलेला आहे. मराठा समाजाने जवळपास 50हून अधिक मोर्चे, लाखांचे मोर्चे काढले. अत्यंत शांतपणे, संयमाने हे मोर्चे निघाले आणि या प्रश्नाची तीव्रता त्या वेळेसच्या सरकारला, म्हणजे पूर्वी भाजप शिवसेनेचं सरकार होतं, आता महाविकास आघाडीचं सरकार आहे, सातत्याने समाजाने अत्यंत संयमाने आपला प्रश्न सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती जी नेमण्यात आली, त्याचे अध्यक्ष राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण जी आहेत, ते सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत आहेत. पण तरी देखील काही आक्षेप निर्माण होत आहेत, काही प्रश्न उपस्थित होत आहेत. तर मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत, त्या प्रश्नांची थेट उत्तरं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी स्वतः अशोक चव्हाणजी आपल्यासोबत आहेत. चव्हाण साहेब, आपलं लोकमतमध्ये मनपूर्वक स्वागत. मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्याबद्दल राज्य सरकारला अपयश आलं आणि सरकार कमी पडलं असा जो आक्षेप होतोय या महाविकास आघाडी सरकारवर, तो नेमका काय आहे आणि तुम्ही कसं त्याचं उत्तर द्याल? मला वाटतं जे आरोप केले जात आहेत अशा प्रकारचे ही सर्व राजकीय हेतूने केले जाणारे आरोप आहेत आणि प्रामुख्याने मला हरकत नाही, भाजप प्रेरित किंवा भाजपला मानणारा जो वर्ग आहे, ज्यांना याचा राजकीय फायदा, यांना आरक्षणापेक्षा याचा राजकीय लाभ कसा उठवता येईल या संघर्षाचा, अशाच दुर्दैवाने अशाच पद्धतीने हे आरोप सर्व केले जात आहेत. म्हणजे माझ्याकडे ही जबाबदारी देत असताना मी विचारपूर्वक ही जबाबदारी घेतली, यासाठी घेतली की कुठेतरी समाजाला न्याय देता आलं पाहिजे, हा प्रश्न मार्गी लावता आला पाहिजे. प्रामाणिक हेतूने आम्ही सर्व करत आहोत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्र्यांची आणि सरकारची आमची ही भूमिका आहे की सर्व घटकांना सोबत घेऊनच करायचं आहे. म्हणजे भाजपच्या नेत्यांशी, विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांशी चर्चा केली, विरोधी पक्ष नेत्यांची चर्चा केली, याच्यामध्ये सर्वपक्षीय आमदारांची चर्चा या ठिकाणी केली, सरकारच्या तिन्ही पक्ष याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून चर्चा झाली आणि जेवढ्या संघटना आहेत, मराठा संघटना, या सर्वांची वेळोवेळी चर्चा करून हा प्रश्न कसा पुढे न्यायचा आहे, आपल्याला मार्गी कसा यशस्वी कसं व्हायचं आहे, यावर रणनीती ठरवण्याचा कार्यक्रम हा मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप बिनबुडाचे आहेत. शेवटी हे न्यायालयीन विषय आहे. मला वाटतं की तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं जुनं विधानचं क्लिपिंग आता आजही उपलब्ध आहे. ते मुख्यमंत्री असतात त्यांनी केलेली विधानं, ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया, न्यायालयाच्या बाहेर या सगळ्या याच्या गोष्टीचा निवाडा होऊ शकत नाही. ही लढाई न्यायालयात लढावी लागणार आहे. अशा प्रकारचं विधान ते बरंच बोलून गेले, पण त्यातला जो महत्त्वाचा ऑपरेटिव्ह पार्ट आहे, जो विधानसभेतसुद्धा मी उल्लेख केला, त्यावेळेस हे देवेंद्र फडणवीस आणि आज आक्षेप घेणारे देवेंद्र फडणवीस, आज फरक दिसतोय मला वाटतं की हा प्रश्न आम्ही त्यावेळेस समर्थन केलं होतं. नाही, आपण त्यावेळी समर्थन केलं होतं, पण असं एक आक्षेप आहे की आपले वकील कोर्टात हजर झाले नाही, ॲडव्होकेट जनरल हजर झाले नाहीत. ॲडव्होकेट जनरल म्हणाले की मला बोलू दिलं नाही, मला जाऊ नका म्हणून सांगितलं, वकील बदलले, असेही आक्षेप येत आहेत. मी मुद्दाम एवढ्यासाठी हे विचारतोय की वेगवेगळ्या थरातून हे आरोप होत असताना आपण या समितीचे अध्यक्ष आहात, राज्याचे मंत्री आहात, त्यामुळे काय नेमकी वस्तुस्थिती हे देखील आम्हाला समजून घ्यायची आहे. तर नेमकं काय घडलंय? असं आहे, पहिल्यांदा एक सांगितलं पाहिजे, आम्ही सरकारचे कुठलेही वकील बदललेले नाहीत. ओके. म्हणजे एकतर मुकुल रोहतगी हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, ते आहेत तसेच आहेत. पटवाले आहेत सिनियर काउन्सिल, ते आहेत तसेच आहेत. दोन्ही वकील हे अगोदरच्या सरकारी नेमलेले आहेत. त्याचबरोबर ॲडव्होकेट विजयसिंग थोरात आहेत. म्हणजे मागच्या सरकारने नेमलेले वकील आहेत तसेच आहेत. याशिवाय जे प्रायव्हेट इंटरव्हिनर्स आहेत, ज्यांनी खाजगी याचिका दाखल केल्या आहेत समर्थनार्थ, त्यांच्या वतीने मुकुल आपले कपिल सिब्बल अपियर झाले, त्यांच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी अपियर झाले, रफिक दादा त्या ठिकाणी अपियर झाले. म्हणजे अशी निष्णात वकिलांची एक फौज, मी तर म्हणेन की जवळ 8 ते 10 देशातले सर्वोच्च न्यायालयामध्ये अपियर होणारे जे लीड प्रॅक्टिशनर्स आहेत, त्यांना आम्ही याच्यामध्ये ठेवले. कुठले त्याच्यामध्ये बदल आम्ही केलेला नाही, हे मुद्दाम सांगितलं. उलट त्यातून आम्ही बरंच घातली अधिक. बरोबर आहे. हा त्यातला पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा जो आहे सातत्याने जो घेतला, वकील हजर झाले नाहीत. तर माहिती की आता सध्या सुप्रीम कोर्टामध्ये कुठलीही सुनावणी ही फिजिकल होत नाही कोरोनामुळे. ही व्हर्च्युअल हिअरिंग होते, नेटच्या माध्यमातून होते, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ती हिअरिंग सुनावणी होते. आणि म्हणून हा जो निर्णय जो आहे तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये होत असताना बऱ्याचशा आमची मागणी पहिल्यापासून होती की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नको, फिजिकल हिअरिंग आम्हाला पहिल्याच आर्ग्युमेंट, पण ते कोर्टाने आमचं ऐकलं नाही. म्हणून व्हर्च्युअल करत असताना बऱ्याचशा वेळेस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर ऐकायलाही जात नाही,
कोण काय बोलतंय, कोण कुठून बोलतंय, कोण त्याच्यामध्ये इंटरव्हीन करतंय, बरं काही समजत नाही, बऱ्याच ते समजतसुद्धा नाही. आम्ही अनेक वेळा बोललो. आणि तुम्हाला माहिती आहे सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याचशा वेळेस एका दिवसामध्ये 3 ते 4 मॅटर पास ओव्हर होतात. म्हणजे कधी कधी जजेस म्हणतात की तर नाही, दुसरं मॅटर अगोदर घ्या, पहिलं मॅटर नंतर घ्या, अशा गोष्टी होत राहतात. म्हणजे ही काही नवीन गोष्ट नाही आहे. आणि वकील त्या दिवशी हजर झाले. ते मॅटर मला वाटतं सकाळी आधी सांगण्यात आलं होतं काहीतरी 12 वाजता, नंतर 11 वाजता घेतलं किंवा टायमिंग काहीतरी बदलला, एक्झॅक्ट मला सांगता येणार नाही. परंतु वकील हजर राहिले, त्यांनी आर्ग्युमेंट केलं आणि त्याच्यामुळे काही फरक पडला असं नाही. हा विधान चूक म्हणजे काहीतरी निमित्तच काही मंडळींना पाहिजे. म्हणजे दुधामध्ये मिठाचा खडा टाकायचा आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी विधानं मध्ये एक बोलायचं आणि बाहेर गेल्यावर वेगळंच काहीतरी बोलायचं, असं अजिबात नाही आहे. आमचं म्हणणं वकील आपलं काम करतात, त्यांना त्यांचं काम करू द्यावं, त्यांना आपण डिस्करेज करू नये, कारण वकिलांना कुठलं राजकारण करायचं नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही पण 25 जानेवारी 2021 पासून आता मराठा आरक्षणाची सुनावणी घेण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. राज्य सरकारने त्यासाठी नेमकी कोणती तयारी केलेली आहे? कारण मध्यंतरी आपण दिल्लीला एक मीटिंग घेऊन आलात, तर नेमकी सरकारची आता काय तयारी आहे? असं आहे की मधल्या काळामध्ये बरंचसं त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेले आहे. पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी देशाच्या प्राईम मिनिस्टरला, पंतप्रधानांना, मोदी साहेबांना पत्र लिहिलं आहे की आता आपल्याला म्हणजे सरकारला, केंद्र सरकारला नोटीस काढलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने. अटॉर्नी जनरल म्हणजे मागची शेवटची जी सुनावणी झाली, त्या शेवटच्या सुनावणीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला, केंद्र सरकारला, अटॉर्नी जनरलला नोटीस काढण्यात आली की तुम्ही ह्या प्रकरणामध्ये हजर राहा. म्हणजे आता त्यांना भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आम्ही चीफ मिनिस्टरला, मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आपलं एक विनंतीपत्र प्राईम मिनिस्टरला पाठवा. मुख्यमंत्र्यांनी पत्र प्राईम मिनिस्टरला पाठवलेलं आहे की आता ही संधी आपल्याला आहे. आपल्याप्रमाणे इतर राज्य जे आहेत, म्हणजे तामिळनाडू आहे, हरियाणा आहे, EWSचं प्रकरण, अशी अनेक 5-7 प्रकरणं आहेत. ती सर्व प्रकरणं आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत. तर या इतर प्रकरणाबरोबर महाराष्ट्राला वेगळा न्याय, इतरांना वेगळा न्याय न सर्वांना एकत्र करण्यासंदर्भामध्ये काहीतरी भूमिका तुम्हाला सकारात्मक घ्यावं लागेल. हा एक मुद्दा. 9th शेड्यूलमध्ये मराठा आरक्षणाचा विषय घेण्यात यावा की ज्याच्यामुळे हा विषय 9th शेड्यूलमध्ये नाही, 9th शेड्यूलचं आपण म्हणालात म्हणून तामिळनाडूमध्ये जे काही झालं आणि तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीचं आरक्षण दिलं गेलं, त्यांनी आर्टिकल 9 मध्ये त्याचं शेड्यूल 9 मध्ये समावेश केला. मला हे पूर्ण आणि नाही, त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाही. मग आपल्याकडे तो पॅटर्न का नाही राबवला हा गेला? निर्णय केव्हा झाला हो मला सांगा? सभागृहामध्ये कुठलीही चर्चा न करता महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकमताने हा निर्णय झाला. त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस होते. तर मला वाटतं हा प्रश्न फडणवीसांना विचारला पाहिजे की त्यावेळेस 9th शेड्यूलमध्ये घालण्यासंदर्भामध्ये तुम्ही काय केलं? बरोबर. मला म्हणून मी काय म्हणतोय, मला फडणवीसांवर किंवा मागच्या सरकारवर दोष आरोप करायचेच नाही आहेत. किंबहुना मला मागचं सरकार आजचं सरकार असाच भेदभाव करायचाच नाही आहे. मला म्हणायचं आम्ही ज्या मोकळ्या मनाने त्यावेळेससुद्धा आम्ही विरोधी पक्षात होतो, आम्ही समर्थन दिलं एकमताने. आणि ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांची भावना ही होती किंवा सर्व सभागृहात चर्चा नको, विनाकारण त्याच्यामधून वादविवाद होऊ शकतो सभागृहामध्ये, आणि म्हणून कुठली चर्चा न करता एकमताने ज्यावेळेस सभागृहामध्ये ही भूमिका समर्थनार्थ घेतली जाते, त्यावेळेस आम्ही सर्वांची भावना झालं पाहिजे. म्हणून जी भावना आमची होती तीच भावना त्यांची असावी, भाजपच्या नेत्यांची किंवा आजच्या विरोधी पक्षांच्या लोकांची असली पाहिजे की नाही आपण निर्णय घेतला. आता कसं आहे, त्यावेळेस झालं म्हणून क्रेडिट त्यांना, आज आमचं काही झालं तर ह्यांचा दुष्परिणामची जबाबदार विद्यमान महाविकास आघाडी, असं नाही आहे तो विषय. असं त्याला एवढं राजकारणासाठी आपल्याला काहीतरी बोलत राहायचं आणि क्रेडिट डिस्क्रेडिटचा विषय नाही आहे. ज्या भूमिकेतून आपण मागे जी भूमिका घेतली हो तशीच सकारात्मक भूमिका आताही घेतली पाहिजे. आम्ही दिल्लीला गेलो, दिल्लीला कॉन्फरन्स घेतली, प्राईम मिनिस्टरला पत्र मुख्यमंत्र्यांनी पाठवलं, मी स्वतः पत्र केंद्रीय लॉ मिनिस्टर जे आहेत, कायदे मंत्री आहेत, त्यांना माझं पत्र गेलं, तुमचे जे हे आहेत ॲडव्होकेट जनरलचं पत्र अटॉर्नी जनरलला गेलं. आणि याच्या पलीकडे आम्ही काल मंत्रिमंडळाने ठराव घेतला की आता देशातील सर्व खासदारांचं शिष्टमंडळ हे प्राईम मिनिस्टरला भेटण्यासंदर्भामध्ये जावं आणि प्राईम मिनिस्टरला भेट घ्यावी. म्हणजे दुर्दैव असं आहे की मी संभाजीराजेंना आत्ताच फोन केला होता 1 तासाभरापूर्वी. त्यांना ते म्हणे, साहेब मी 4 पत्र लिहिली प्राईम मिनिस्टरला, अजून मला एकाही पत्रासंदर्भात सकारात्मक कुठे उत्तर नाही आहे. देशातला भाजपच्या वतीने नॉमिनेट केलेले खासदार संभाजीराजे यांची ही शोकांतिका आहे.
तर मला वाटतं आता याच्यापेक्षा अजून काय करू शकतो. प्राईम मिनिस्टरला देशातला खासदार विनंती करतो. मग काल अनिल परब साहेबांना आम्ही सांगितलं, मग तुम्ही समन्वय करा, तुम्ही संसदीय कार्यमंत्री आहात, सर्वांनी एकत्र नेऊन तिथे प्राईम मिनिस्टर वेळ मागा. काल मंत्रिमंडळाने एंडॉर्स केला हा निर्णय. म्हणजे महाराष्ट्रातले खासदार एकत्रितपणे जाऊन प्राईम मिनिस्टरला भेटावं असं आमची विनंती आम्ही केलेली आहे. अच्छा. शेवटी केंद्र सरकारची भूमिका कोण मांडणार, तर अटॉर्नी जनरल मांडणार आहेत. तर अटॉर्नी जनरलनी भूमिका व्यवस्थितपणे मांडावी, आपली भूमिका आपण सांगावी. 9 शेड्यूलमध्ये घ्या, याला इतर राज्याप्रमाणे आम्हालाही ट्रीट करा, इतर राज्याचे केसी एकत्रपणे घ्या, आम्हाला स्थगिती मिळून याकरता तुम्ही सुद्धा भूमिका घ्या. बरोबर. 4-5 विषय आहेत, पण तिथून काही आम्हाला कळतच नाही. इथे बोलणारे बाहेर वेगळंच बोलतात, आतमध्ये वेगळं बोलतात, बाहेर वेगळं बोलतात. नाही, पण मराठा समाजाच्या बाबतीत विशेष अपवादात्मक परिस्थिती असल्यामुळे मराठा समाजाला 50% पेक्षा जास्त आरक्षण देण्यात आलं, अशी भूमिका घेऊन राज्य सरकारने हे आरक्षण दिलं. पण 50%वरील आरक्षण घटनाबाह्य आहे म्हणून मराठा समाजाच्या बाबतीत कोणतीही विशेष अपवादात्मक परिस्थिती उद्भवलेली नाही, असं सांगून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. या परिस्थितीत हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावं यासाठी राज्य सरकारची भूमिका काय आहे? असं एक पहिल्यांदा गोष्ट अशी आहे की ही केस ज्यावेळेस 3 मेंबर बेंच जे आहे, 3 जजेसचं, ज्याच्यामध्ये जस्टिस नागेश्वर राव आणि इतर 2 जजेस होते, यांच्यासमोर गेली, त्यावेळेस हीच भूमिका होती आमची की हा विषय लार्जर बेंचसमोर गेला पाहिजे. म्हणजे हा सगळा विषय जो आहे तो लार्जर क्वेश्चन ऑफ लॉ आहे, कायदेशीर हा व्यापक विषय आहे, आणि म्हणून ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल इश्यूज इन्वॉल्ड आहेत, संविधानिक इश्यूज इन्वॉल्ड आहेत, आणि म्हणून हा विषय एक 5 मेंबरच्या बेंचसमोर तरी गेला पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही आर्ग्युमेंट त्यावेळेस केलं होतं. मुद्दा असा आहे की यांनी त्याच्यावर कुठलीही चर्चा न करता, मेरिटवर चर्चा झालीच नाही, आणि यांनी थेट हा विषय 5 मेंबर बेंचकडे सोपवला आणि त्याच्यावर त्यांनी स्थगिती देऊन टाकली. म्हणजे स्थगिती द्यायचं कारण नव्हतं. म्हणजे राज्याने केलेल्या कायद्यामध्ये सहसा कुठे स्थगिती मिळत नाही, आर्ग्युमेंट होऊ शकते. बरोबर आहे. पण ही पहिली केस आहे जिथे पाहतोय की जिकडे स्थगिती दिली जाते. मग इतर तामिळनाडूमध्ये स्थगिती नाही, मग तिथे तुमच्या हरियाणामध्ये स्थगिती नाही, तिथे इतर EWSला स्थगिती नाही, मराठा आरक्षणाला स्थगिती का, हा आमचा प्रश्न आहे. म्हणजे आमचं म्हणणं एवढंच आहे. आता मुद्दा असा आहे, इंदिरा साहनीचा एक जजमेंट आहे मागे, हो. त्या केसमध्ये भूमिका अशीच घेतली गेलेली आहे इंदिरा साहनीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने, आणि ते 9 मेंबरचं बेंच होतं. त्यावेळेस 50%च्या वर आरक्षण, हे 25-30 वर्षापूर्वीचा निकाल आहे हा, तो आधारभूत समजून पण महाराष्ट्राचं आरक्षण आता EWS आणि ACBCचं पकडलं तर 75%च्या आसपास आरक्षण चाललेलं आहे. आणि म्हणजे लक्षात घेता हे आरक्षण देण्यात येऊ नये हा संदर्भ जोडून तो विषय गेल्यामुळे आमची आता ही भूमिका आहे 25 तारखेच्या ह्याच्यामध्ये की इंदिरा साहनीचं जे जजमेंट आहे ते 9 मेंबर बेंचनी घेतलेलं आहे. त्यामुळे ही जी चर्चा आहे ही 5 ऐवजी 9 किंवा 11 मेंबर बेंचपर्यंत जावी, ज्याच्या 5 जजेसचं बेंच 9 लोकांनी घेतलेला जजमेंट ओव्हररूल करू शकत नाही. त्यामुळे लार्जर बेंचसमोर अजून हा विषय घ्यावा. पण महाराष्ट्रात जे लोक मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलन करतायत, केस करतायत, त्या लोकांचं म्हणणं असं आहे की 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाची मागणी राज्य सरकारने 6 महिने उशिरा का केली, आणि सदर मागणी तात्काळ झाली असती तर स्थगिती आली नसती असं वाटत नाही का? अर्थात तो त्यांचा मुद्दा आहे, पण त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? स्थगितीचा आणि या विषयाचा काही संबंध नाही. पहिली गोष्ट, स्थगिती इतर राज्यांना स्थगिती मिळत नाही, मग इथे काय मिळते आमचा प्रश्न आहे ना. आम्हाला आश्चर्यच आहे. आम्हाला हे वाटत होतं जर इतर राज्यांना सिमिलर केसेसमध्ये स्थगिती नाही, जिथे EWS केंद्र सरकारने घेतलेला पार्लमेंटचा निर्णय आहे त्याला स्थगिती नाही, मग तुमच्या तामिळनाडूमध्ये स्थगिती नाही, मग महाराष्ट्राला स्थगिती का? हा त्याला उत्तर मी देऊ शकत नाही. न्यायालयाचा निकाल आहे, त्याचा आदर मी करतोच, पण न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाला मी प्रश्न विचारू शकत नाही. हा माझा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की त्यावेळेस करता आलं असतं का? त्यावेळेस मेरिटवर चर्चाच नाही ना. बरोबर आहे. त्यांनी ऐकून घेतलं आणि नंतर 4 दिवसानंतर जजमेंट दिलं. तुम्हाला ते जजमेंट देत असताना जर आम्हाला संधी मिळाली असती तर कदाचित बोलू शकलो असतो. तर तरी इंदिरा साहनीची केस कोर्ट करून जर विषय घेतला त्यावेळेस सांगितलं असतं की नाही आम्ही असं आहे, तर जजमेंट त्यांनी रिझर्व केलं आणि 4 दिवसानंतर जजमेंट दिलं. आता मुद्दा एवढाच आहे की मग इतर राज्यांच्या केसेस आपल्या केसेस एकत्र व्हाव्यात असं आम्हाला वाटतं, आणि जो न्याय इतरांना तो न्याय महाराष्ट्राला. बरं, पण 9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती आल्यानंतर 2.5 महिन्यांनी मराठा तरुण तरुणीसाठी आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय उपलब्ध करून दिला गेला. SCBCला हा पर्याय आहे का? असं आहे,
ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाची पहिली स्थगिती आली 9 तारखेला 9 सप्टेंबर 2020. सप्टेंबरला, त्यावेळेस पर्याय काय असू शकतात, मंत्रिमंडळाच्या त्यानंतरच्या पहिल्याच बैठकीमध्ये चर्चा झाली आणि त्यामध्ये एक निर्णय, अनेक निर्णय घेतले. म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळाला अधिक सक्षम करणं, सारथीच्या माध्यमातून मदत करणं, हॉस्टेल्स मार्गी लावणे, नंतर फीची परिपूर्तीचा आहे. फीची प्रतिपूर्ती करणं, केसेस मागे घेणं, असे अनेक निर्णय. आणि त्याचबरोबर SCBCला स्थगिती आल्यामुळे इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचा GR ऑलरेडी होता आमचा. त्या GRने फक्त एवढंच आहे की दोन्ही बेनिफिट तुम्हाला EWSचे बेनिफिट आणि SCBC हे दोन्ही घेता येत नाही आणि म्हणून दोन्हीपैकी एक पर्याय उपलब्ध आहे आणि म्हणून EWS खाली पर्याय उपलब्ध आहे, म्हणून तो उपलब्ध आहे, तो पर्याय स्वीकारावा असं आम्हाला वाटलं आणि म्हणून तो निर्णय मंत्री पहिल्याच मिटिंगमध्ये घेतला. त्या निर्णयानंतर अनेक काही, विशेषतः नावं कोणाचं घेणं बरोबर नाही, कारण मला त्याच्यात काही आक्षेप कोणाचा घ्यायचा नाही आहे, पण काही लोकांनी येऊन त्या ठिकाणी आक्षेप नोंदवले की नाही, आम्हाला EWS मान्य नाही, आम्हाला EWS नको, कारण की त्याचा परिणाम आमच्या होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर होऊ शकतो आणि म्हणून आम्हाला EWS स्वीकारायचं नाही आहे. आमचं म्हणणं EWS का निर्णय आम्ही घेतला नाही. केंद्र सरकारने पारित केलेला संविधानिक कायदा, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून तो केलेला कायदा आहे आणि तो कायदा केला असल्यामुळे तो एक पर्याय विकल्प उपलब्ध आहे. त्यात फक्त मराठाच नाही, ज्यांना आरक्षण नाही त्यांना 10% आरक्षण बरोबर असा तो निर्णय आहे. आता आम्ही ज्यावेळेस हा निर्णय घेतला त्यावेळेस आम्ही नंतर हे सांगत नाही, थांबलो, स्थगित केला आम्ही निर्णय. कारण 2-3 संघटना पुढे आल्या, नाव घ्यायला हरकत नाही, विनायक मेटे समोर आले. ते म्हणले नाही, आम्हाला EWS घेऊ नका, आमचा केसवर परिणाम होईल. त्यानंतर संभाजी महाराज म्हणले की लागू करायचं नाही. अशा काही 2-3 संघटना आल्या. मग मुख्यमंत्री म्हणले हा तो निर्णय स्थगित करा, बाकी सवलती द्या, हा स्थगित करा. ठीक आहे, थांबवलो आम्ही तो. नंतर असं झालं की या निर्णयानंतर मधल्या कालावधीमध्ये काही विद्यार्थी गेले कोर्टामध्ये, जवळपास 12 ते 13 केसेस झाल्या आणि त्या केसेसमध्ये हायकोर्टाने निर्णय पारित केला की केंद्र सरकारने EWSचा कायदा पारित केला असताना, तो विकल्प उपलब्ध असताना तुम्ही यांना ऐच्छिक असा उपलब्ध आहे, त्यांना घ्यायचं असेल तर EWSचं घ्या, त्यांना जायचं असेल तर ओपन कॅटेगरीमध्ये जाऊ द्या, किंवा त्यांना थांबायचं थांबू दे. ऐच्छिक निर्णय होता. त्यामुळे सरकारला उच्च न्यायालयाच्या 12 ते 13 केसेसमध्ये निर्णय उच्च मुंबई हायकोर्टाने घेतला, औरंगाबाद बेंचने घेतला आणि त्यानंतर सरकार म्हणलं की बुवा ठीक आहे, तर उच्च न्यायालयच म्हणतं आहे, म्हणून आम्ही जो विरोध झाला होता त्याला आम्ही अनुसरून आम्ही मग पुढे निर्णय घेतला की आता पर्याय उपलब्ध नाही आहे आणि ज्यांना आणि तो निर्णय ऐच्छिक ठेवला आहे. बरोबर आहे. तुम्हाला पाहिजे EWS घ्या, तुम्हाला नको तो ओपन कॅटेगरीमध्ये जा, आणि तुम्हाला वाट पाहिजे तर थांबा, SCBC होईपर्यंत जो निर्णय होईल. मग तिन्ही पर्याय दिले होते. त्याप्रमाणे आजचा निर्णय काय लादलेला नाही आहे, इट इज ऑप्शनल, ऐच्छिक नाही. पण कोणत्या प्रवर्गात आरक्षण द्यायचं ही गोष्ट आयोगाची शिफारस आणि त्या वर्गाचे मागासलेपण यावर न ठरता राजकीय भूमिकेतून ठरवणं कितपत योग्य आहे? नाही, आम्ही हेच म्हणतो, हाच माझा मुद्दा आहे, आम्ही कुठलाही निर्णय राजकीय भूमिका बघून काही निर्णय घेत नाही आहोत. समाजाचं मागासलेपण, गायकवाड आयोगाचा त्याच्या असलेला कायदेशीर सल्ला, त्याचा आयोगाचा निर्णय, उच्च न्यायालयाचा रिपोर्ट त्याच्यामध्ये आला ना, मुंबई हायकोर्टाने निर्णय घेतला की मराठा आरक्षण बरोबर आहे म्हणून. त्यामुळे हे सगळे कायदेशीर जे बॅकग्राऊंड आहे. आणि आजही जी काही युक्तिवाद जो चालू आहे केंद्र सरकारमध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये, तो न्यायालयीन युक्तिवाद आहे. कायदेशीररित्या हे आरक्षण कसं बरोबर आहे हेच आम्ही पटवून सांगत आहोत. पण सर्वोच्च न्यायालयाने अद्यापही त्याच्यामध्ये आपली भूमिका फक्त स्थगितीच्या पलीकडे जाऊन काही नवीन केलेलं नाही आहे. आता जी काय सुनावणी होईल त्याच्यामध्ये बाजू मांडू आम्ही. पण आपण आत्ता विनायक मेटेंचा उल्लेख केला, सातत्याने ते आपल्यावर जास्त प्रेम दाखवत आहेत. ज्या पद्धतीचे त्यांचे स्टेटमेंट्स येतात, आपल्याला त्या मंत्रिमंडळ उपसमितीतून बाजूला करा अशीही त्यांनी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी देखील त्या मीटिंगमध्ये ठाम शब्दात सांगितले की असा बदल होणार नाही. पण हेच विनायक मेटे कधी काळी आपले सहकारी होते. नेमकं काय झालंय त्याच्यामुळे एवढा विरोध होतोय? मला म्हणजे माझ्या शुभेच्छा आहेत विनायक मेटेजींच्या सर्व कार्याला, आणि त्यांच्यामुळे माझी प्रसिद्धी चांगली होते की मलाही विरोध करणं, मग ते ठीक आहे, त्याचा स्वभावाचा भाग आहे तो. आणि मी त्यांना शुभेच्छा देतो की आगामी काळामध्ये विधान परिषदेवर भाजपनी त्यांची लवकरात लवकर त्यांना नियुक्त करावं किंवा त्याचा उमेदवार करावा, अशी माझी शुभेच्छा मनापासून त्यांना आहे. पण त्याकरता अशोक चव्हाणांची काही गरज नाही आहे. त्यांचं कार्यच एवढं आहे की त्यांना फडणवीस साहेब त्यांचं दखल घेतीलच ना त्या सगळ्या कार्यची. पण संभाजीराजे देखील मध्यंतरी काही बोलले की
सरकार लवकर निर्णय घेत नाही आहे. आता आपण त्यांचा उल्लेख केला की त्यांनी पंतप्रधानांना 3-4 पत्र पाठवलेली आहेत. पण संभाजीराजेंचा विरोध नेमका कुठल्या मुद्द्यांवर नाही, आहे? संभाजी महाराजांची सुदैवाने कुठलीही राजकीय भूमिका त्यांनी नाही. ते अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना अतिशय सामंजस्याने त्यांनी घेतलेली भूमिका आहे. म्हणजे मी त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी या सगळ्या प्रकरणाला कुठेही राजकीय वास लागू दिला नाही, कुठेही राजकीय त्याच्यामध्ये मला वेगळी भूमिका दिसली नाही. त्यांचं म्हणणं आहे की बुवा ते एक तर ते त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे सर्वांमध्ये. मी सुद्धा त्यांच्या वडिलांचा त्यांचा नितांत आदर करतो, महाराजांचा आदर करतो, त्यांचा आदर करतो. आणि त्यांनी भूमिका समाजाला काहीतरी दिशा मिळावी, मदत व्हावी या उदात्त हेतूने ते काम करत आहेत. त्यांच्या ज्या काही भूमिका असतात नेहमी सकारात्मक भूमिकेतून त्यांनी हे काम मार्गी असं भूमिका आहे त्यांची. आणि म्हणून त्यांनी सरकारच्या अगोदर त्यांनी पंतप्रधानांना पहिल्यांदा पत्र दिलं. हो. पण दुर्दैवाने आता त्यांनाच प्रतिसाद मिळत नाही असं त्याच्या बोलणं आताच बोललो तासाभरापूर्वी. ते म्हणले मी 4 पत्र पाठवले म्हणे, कशाचाच प्रतिसाद नाही. अजून नाही प्रतिसाद. चव्हाण साहेब, एक शेवटचा प्रश्न की ज्या पद्धतीने आंदोलनं झाली, मोठ्या प्रमाणावर मोर्चे निघाले, समाजाने अत्यंत संयमाने हा विषय सरकारपुढे कुठलंही सरकार असो मांडायचा प्रयत्न केला, तरी देखील आता हे प्रकरण कोर्टात गेलं. हायकोर्टात काही झालं नाही, पण सुप्रीम कोर्टात आता हे प्रकरण गेलं. या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाच्या तरुण तरुणींमध्ये कुठेतरी अशी भावना तयार व्हायला लागली की आपल्याला मिळणार की नाही आरक्षण, आपल्याला शिक्षण मिळणार की नाही. तर या नाउमेद होण्याचा प्रकार जे तरुणांमध्ये आता दिसायला लागला, काही जणांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला, तर हा समाज नाउमेद होऊ नये आणि त्यातल्या त्यात विशेष करून तरुण तरुणी जे आहेत समाजातल्या, त्यांना कुठेतरी एक ठोस असा दिलासा मिळावा, यासाठी महाविकास आघाडीचं सरकार काय करतंय? आपण म्हणता ही बाब बिलकुल बरोबर आहे की लोक एक संभ्रमाच्या असंभ्रम अवस्थेमध्ये आहेत. म्हणजे यातून काय निष्पन्न होईल न होईल सांगणं कठीण आहे. आणि मी तर म्हणजे कायदेशीररित्या कुठेही आम्ही कमी पडणार नाही एवढी आम्ही दक्षता घेत आहोत. काही विधायक सूचना असतील, काही सकारात्मक सूचना असतील तर जरूर त्यांच्या मी ज्या सूचना, माझ्याकडे हजारो SMS येतात, लोक मला निरोप देतात, फोन करतात, सगळ्याची दखल घेऊन मी त्या सगळ्या भूमिका सगळ्या बैठकीमध्ये किंवा तुमच्या वकिलांच्या चर्चेमध्ये सुद्धा नेहमी घेत असतो. आणि प्रामाणिकपणे इच्छा आहे की शेवटी हा विषय एक न्यायालयीन प्रश्न आहे. बरोबर आहे. आणि न्यायालयीन प्रश्नामध्ये आपण भूमिका घेऊन वकिलांच्या मार्फतच युक्तिवाद करू शकतो. त्यामुळे प्रामाणिकपणे ते आम्ही करत आहोत. आणि मला वाटतं की आता केंद्र सरकारला एक चांगली संधी आलेली आहे. यामुळे म्हणजे आम्ही टोलवाटोलवी करत नाही, किंबहुना कसं आहे, राज्य सरकारची बाजू आणि केंद्र सरकारची बाजू या दोघांनी एकत्रित काम केलं तर खूप फरक पडू शकतो. आमचं म्हणणं किमान स्थगिती तरी उठवा. मग तुम्ही हा विषय जो आहे लार्जर कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला चर्चाच करायची असेल ना, की इंदिरा साहनीची केस आहे आणि 50% वर गेलं आहे, तर आमचा एकट्याचाच आहे का मग विषय? तो सगळ्याच राज्यातला आहे, तामिळनाडूचा तसंच आहे. हो. आणि खरं म्हणजे इंदिरा साहनीचा विषय जो आहे, कपिल सिब्बल साहेबांनी चांगली आर्ग्युमेंट केली की इंदिरा साहनीचा विषय होऊन 30 वर्ष होऊन गेली. बरोबर आहे. 30 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जमीन आसमानाचा फरक आहे. मराठा समाजाचा जो मागासलेपण आहे ते लक्षात घेऊन आजच्या या सगळ्या बदललेल्या परिस्थितीमध्ये मला सांगा, तामिळनाडूमध्ये विषय तसाच आला. मग तिथे इथं मराठ्यांचा विषय आहे, तिथला विषय तसाच आहे. हरियाणाचा तसाच विषय आहे. EWS सुद्धा का केलं मग तुम्ही? EWS 50च्या वरच आहे ना, 50%च्या वरच EWS इकॉनॉमिक विकर सेक्शन, म्हणजे 50%च्या वर जाऊन 10% ओव्हर अँड अबाव दिलं, मग 60%च्या वर गेलं. मग केंद्र सरकार असा विचार करतंय. तर माझं म्हणणं एवढंच आहे, हा लढा हा फक्त महाराष्ट्राचा नाही आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने आता या लढ्यामध्ये येऊन पुढाकार घ्यावा. सरकार कोणाचंही असो, आमचं म्हणणं सरकार तुमचं आहे ना, व्हा पुढे, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, एकत्रपणे लढा घडूया. हा प्रश्न महाराष्ट्र, म्हणजे भले श्रेय तुम्ही घ्या पण आमचं सोबत श्रेय या. तुम्ही घ्या, चालेल, माहिती तक्रार नाही, बिलकुल तुम्ही घ्या, काही ते ऑब्जेक्शन नाही. हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे आणि याचं श्रेय कुणी घ्या, आमचं काही तक्रार नाही. पण हा प्रश्न मार्गी लागला तर मनापासून आम्हाला आनंद होईल. या समाजासाठी मी काय करू शकलो मराठा समाजासाठी हे मला वाईटीचं वाटतं. म्हणजे एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन काही लोकांनी माझ्यावर आरोप केले, नाव कोणाची घ्यायची नाही मला, पण काही गरज नाही ना तुम्हाला. बरोबर आहे. राजकीय स्टेटमेंट करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी करा ना, तुमचा वकील उभं करा, त्यांनी काय आर्ग्युमेंट मांडू द्या. आम्ही काहीतरी एक बोलत आमच्यावर सरकारची भूमिका बोलायची, बाहेरून दुसरं बोलायचं, स्टेटमेंट दुसरं काढायचे, कशाला पाहिजे सगळ्या गोष्टी? या तुम्हाला समाजाचं काम करायचं असेल ना, एकत्र लढू ना आम्ही, सांगा तुम्ही काय केलं पाहिजे. पण मुख्यमंत्र्यासमोर एक बोलायचं, बाहेर जाऊन दुसरं स्टेटमेंट करायचं, ते बरोबर नाही. तुमचं राजकारण जरूर मराठा समाजाला या राजकारणाच्या सगळ्या याच्यामध्ये ओढू नका आणि उपयोग मराठा समाजाचा राजकारणापोटी करू नका, एवढी माझी हात जोडून विनंती आहे काही लोकांना.
मित्रहो, ज्या पद्धतीने अशोक चव्हाणजींनी त्या या मुलाखतीचा शेवट केला त्यात सगळं आलं. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या सगळ्या विषयाचा स्वतःच्या राजकारणासाठी उपयोग करू नका. आज महाराष्ट्रातले असंख्य लाखो तरुण आहेत, तरुणी आहेत की ज्या नाउमेद होताना दिसत आहेत. त्या नाउमेद होऊ नये आणि ते होऊ द्यायच्या नसतील तर या विषयात राजकारण आणू नका, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारचे नेते आणि मंत्री परिषदेचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मांडलेली आहे. मराठा समाजाच्या अनुषंगाने जे जे काही प्रश्न उपस्थित झाले त्याला त्यांनी स्पष्टपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे की आपल्याला नक्की समाधान झालं असेल आणि मी आवाहन करतो की जर आपले काही निश्चित प्रश्न असतील आणखी देखील या मुलाखतीनंतर तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न द्या. त्या प्रश्नांची देखील पुन्हा एकदा आम्ही त्यांच्याकडे येऊन उत्तरं घ्यायचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.